इयत्ता 10वीच्या माझ्या सर्व मित्रांना बेटा नमस्कार. आशा करतो अभ्यास करताय. ठीक आहे. सो वेळ न घालवता आपण काय करूया, जो इयत्ता 10वीचा जो राज्यशास्त्र आहे त्याचा पहिला धडा आपला चालू आहे बेटा. त्याचा पार्ट 1 YouTubeला अपलोडेड आहे. ज्या मुलांनी अजून अद्याप आपला व्हिडिओ पाहिलेला नाही, तर आय बटनवरती मी त्याचं लिंक सोडतोय. या आय बटनला तुम्ही जर क्लिक केलं, याचा पार्ट 1 ला तुम्ही पाहू शकता. ओके, ठीक आहे. तर आता आपण काय केलेलं आहे की माहितीचा अधिकार, आरटीआय पण म्हणतो याला, जो की 2005 साली त्यावेळी जे काँग्रेस सरकार होते त्यांनी संविधानामध्ये थोडेसे फेरफार बदल करून स्थानिक नागरिकांना किंवा सामान्य नागरिकांना त्यांच्या प्रभागातले, त्यांच्या भागातले, त्यांच्या शहरातले जे नगरसेवक आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, तर त्यांनी केलेले जे काही कामे आहेत किंवा केंद्र सरकारने केलेले काही विशिष्ट पूर्ण कामे आहेत, राज्य सरकारने केलेले विशिष्ट पूर्ण कामे आहेत, हे कामची निधी आणि त्या निधीमध्ये उपलब्ध झालेला जो काही बजेट तयार होतो, जी काही निधी आहे ती निधी किती खर्च झाली आणि त्यातला अमाऊंट किती शिल्लक पडलाय, किती शिल्लक राहिलाय, किंवा ती निधी कोणत्या ठेकेदाराला दिली किंवा तो ठेकेदार कोणत्या नेते मंडळीचा, पाहुण्यातला, मित्रच्या नात्यागोत्यातल्या किंवा मित्राच्या कनेक्शन्स मध्ये आहे का, याची सामान्याने नोंद व्हावी आणि ह्यामुळं एक पारदर्शक सरकार निर्माण व्हावं यासाठी केली होती. नुकताच बेटा राम मंदिर, जो आपल्या भारतातला सर्वात महत्वाचा एक धर्म तीर्थक्षेत्र आहे, एक धर्मस्थळ आहे, जिथे सर्वांची आस्था जुडलेली असते, त्या मंदिरामध्ये कित्येक तरी हजारो कोटींचा घोटाळा तिथल्या पुजाऱ्यांनी केला आहे किंवा ट्रस्टीने केला आहे, असा ट्रस्टी आणि पुजाऱ्यांवरती आरोप आहे. आणि आतापर्यंत ज्या ज्या मंडळींनी किंवा भाविकांनी जे दान धर्म त्या मंदिरात केलेले, ते मंदिरामधनं दान धर्म केलेलं आरटीआय मधनं एका व्यक्तीने माहिती उघडण्यासाठी पाठवलं होतं, तर त्याला मनाई करण्यात आली. मग माहितीचा अधिकार हे नियम काढलंच कशासाठी, आपण मुलांना शिकवतोय काय, हा सर्वात मोठा प्रश्न पडलेला आहे. ओके, राजकारण मला काय करायचं नाही यात, पण आपला जो मूलभूत हक्क आहे जाणून घेण्याचा, जो सरकारने आपल्याला दिलेला आहे आणि हे आपण मुलांना शिकवतोय. जर आज आम्ही मुलांनाच, तुम्ही जे देताय आम्हाला, आज आम्हाला मुलांना शिकवताना जर असा प्रॉब्लेम येत असेल, तर मुलांना आम्ही काय शिकवू की तुमची बाजू खरी की तुमची कोणती बाजू खरी. सरकारने ते जाहीर करावं की आम्ही कोणता विषय आमच्या मुलांना खरं शिकवतोय की खोटं शिकवतोय. हे आज फार महत्वाचा विषय आहे. सो मी तर म्हणेन आपल्या चॅनलच्या सर्व मुलांना गव्हर्नमेंटला टॅग करा, कमेंटमध्ये लिंक शेअर करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना पण सांगा, आणि फेसबुकला एक मोहीम, सोशल मीडियावर एक मोहीम तुम्ही चालवा की राम मंदिरचा जो काय आतापर्यंत देणगी ज्या ज्या व्यक्तींनी दिलेलं आहे ते आमचं जाहीर करा. नाव नकोय आम्हाला, कारण कोणी नाव आपलं यावं म्हणून कोणी देणगी देत नसतो, निस्वार्थपणे देणगी देत असतो, पण फुल पैसा किती जमा झालाय ते तर आम्हाला कळू द्या, कोणत्या तारखेला किती आलाय त्याचा ऑडिट तर होऊ द्या, ऑडिट रिपोर्टिंग होऊ द्या. हा, बर, इथं आपल्या जे शक्तीपीठ आहेत महाराष्ट्रातले, त्या मंदिराचं ऑडिटिंग करताना सरकारला भीती वाटली नाही, पण आज राम मंदिरचं म्हणलं तर सरकारला कुठेतरी भीती वाटते. हे जर चुकीचं आहे. सो माहितीचा अधिकार हा आपल्या सर्वांचा हक्क आहे. तो तुम्ही आपल्या सर्व भावनांचे, म्हणजे आपले जे सर्व धर्मीय लोक आहेत त्यांचं एक भावना आपल्या मंदिराशी जुडलेला आहे. तर इथं जे सीधा जे तीर पडलंय तो आपल्या परंपरेवरती पडलाय बेटा, आपल्या संस्कृतीवरती पडलाय. प्रश्नचिन्ह हा पडतो की जी संस्कृती आपण शिकतोय ती संस्कृती जपण्यामध्ये आपण कुठं कम पडतोय का, आजचा खरा सवाल आहे. कारण आपल्याला माहितीचा अधिकार म्हणून आपल्याला जर
माहिती मिळत असेल आणि आपल्या संस्कृतीला आपल्या संस्कारांना जर आपण जपू शकत नसेल तर ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ठीक आहे, विषय राहिला बाजूला. नाही, पॉलिटिक्स राज्यशास्त्र पॉलिटिक्सशीच निगडीत आहे. तर सखोल विषय आमच्या मुलांना अभ्यास कसा असतो हा देखील कळला पाहिजे, हा त्याचा सर्वात मोठा उद्देश आहे. ठीक आहे. लोकशाहीत नागरिकांचा सक्षमीकरण अनेक मार्गाने झाले पाहिजे. लोकशाहीत नागरिकांचे सक्षमीकरण बघा, नागरिकांचं काय व्हायला पाहिजे, सक्षमीकरण व्हायला पाहिजे. म्हणजेच मी, माझ्याबरोबर अन्य जी व्यक्ती आहेत, तुम्ही असाल, आपण सगळे बेटा काय एकत्रित पुढे गेलो पाहिजे. सगळ्यांचे हात बळकट झाले पाहिजे. नागरिकांना सहभागाच्या संध्या काय नागरिकांच्या सहभागाच्या संधी देत असताना त्यांच्याशी असणारा शासन संवाद वाढला पाहिजे. बरोबर ना? शासनाचे कोणते नियम आहेत, कोणते नियमामध्ये बदल केलेले आहेत, त्या संबंधित असलेले जे काही जी आर आहेत ते जी आर आपल्या समोर असले पाहिजे ना. जर समजा मी शासनात आहे आणि मी तुम्हाला कोणत्याही पद्धतीचे स्कॉलरशिप्स असतील, शासनाची योजना असतील, मी तुम्हाला देत नाही, पण माझ्या मित्रमंडळींना, माझ्या पाहुण्या रावळ्यांना देतोय. याचा अर्थ काय समजायचं मग? मी भ्रष्ट आहे. बरोबर आहे? असा व्यक्ती भ्रष्ट असतो. तर हे भ्रष्टाचार होऊ नये म्हणून हे माहितीचा अधिकार हा हक्क तुम्हाला दिलेला आहे की कोण कुठं कशी निधी पळवतोय हे तुम्हाला कळावं, पारदर्शकता राहावी, गरीबाचा पैसा गरीबाकडे राहायला पाहिजे या हेतूने हे केलेलं आहे. कारण हा जो पैसा आहे तो तुमचा आमचा सर्वसामान्यांचा टॅक्स पेचा पैसा आहे आणि हा टॅक्स पेचा पैसा आहे कुठल्याही चुकीच्या मार्गाने चुकीच्या व्यक्तीच्या केशात कधीच जाऊ नये. जोवर तुम्ही तुमचा हक्क जाणत नाही, तुमचा हक्क उठवत नाही, आवाज उठवणार नाही, तोवर तुम्ही असंच मागं राहणार. त्यासाठी हे मागं पुढे नये म्हणून प्रत्येकाला सक्षमीकरण करता आलं पाहिजे, सगळ्यांना शासनमध्ये सहवास वाढवता आला पाहिजे म्हणून हे माहितीचा अधिकार हा नियम पारित केलेला आहे. तर शासन व नागरिक यांच्या जितके अंतर कमी आणि संवाद जास्त त्या प्रमाणात लोकशाही प्रक्रिया सकस सुदृढ होत जाते. बघा किती महत्वाचा पॉईंट इथं बोललेलं आहे. हे मी काय बोलत नाही बेटा. आता ज्यांना बोलायचं राजकारण बेटा इथं परत बघा, किंवा जे मोठे मंडळी आता इथं माझे व्हिडिओ बघतील, बाबा मला राजकारण करायचं नाही, इथं दिसतंय मी टीका करतोय, यस मी टीका करतोय, माझ्या धर्माशी काहीतरी छेडछाड करण्यात आलेली आहे, मग तो व्यक्ती असो, सरकारचा व्यक्ती असो, कोणी का असो, आम्हाला काही लेणं देणं नाही. आस्था जिथे असते तिथे असलीच पाहिजे, पण तिथं ठेच नाही पोचले पाहिजे. तर माहितीचा अधिकाराअंतर्गत सगळे जे काही डिटेल्स आहेत डिक्लेअर करा. बरोबर आहे ना बेटा? बघा विद्यार्थी पण बरोबर म्हणतायत राव, इतकं तर सरकारला कळलं पाहिजे. लहान 10वीचे पोरं बोलतायत, मी एक बाजूला ठीक आहे, आज विद्यार्थी बोलतायत राव. थोडं तर त्यांच्यातील परस्पर विश्वास वाढवण्यासाठी शासन काय करते हे नागरिकांना समजले पाहिजे. बरं का, नागरिकांना समजले पाहिजे. सर्वात महत्वाचं वाक्य, याला लाल रंग करतो. लाल रंग यासाठी करतो, एमपीसी युपीसीच्या दृष्टिकोनाने हा फार महत्वाचा विषय बनतो बेटा. ओके, त्यांच्यातील परस्पर विश्वास हे वाढवण्यासाठी शासन काय करते हे नागरिकांना समजले पाहिजे. बरोबर आहे. पीएम केअर फंड यामध्ये कोविडच्या वेळेस पैसा गेला, ते पैशाचा हिशोब मागितला तर तो आमच्या सरकारी तिजोरीत येत नाही, सरकारशी त्याचा संबंध नाही, तो एक एनजीओ आहे. काय आहे? एनजीओ आहे, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन. त्याला एनजीओ म्हणतो, म्हणजे गव्हर्नमेंटच्या अंडर येत नाही. मग त्याचे पैसे तुम्ही मागू शकत नाही, त्याचा हिशोब मागू शकत नाही. मग त्याला गव्हर्नमेंटचा लोगो का? त्या योजनेला पीएम केअर फंडला पीएम हा नाव का? केंद्र शासनाचा जो अशोकचा जो एम्बलम आहे तो का? वापरू शकत नाही तुम्ही. माहितीचा अधिकार आहे, का वापरू शकत नाही बेटा? तुम्ही आता सर्च करा, 50 रुपये जातील महानगरपालिकेमनस मागा आरटीआयच्या. आपण राजसिंह का वापरू शकत नाही आपल्या एखाद्या प्रायव्हेट संस्थेसाठी? मग जर प्रायव्हेट संस्था सरकार असेल तर त्या प्रायव्हेट संस्थेसाठी सरकारने का पैसे मागवले?
आणि तो पैसा कुणाचा होता? माझा होता, आपल्या सर्वांचा होता, गरिबांचा होता. त्याचा जर पैसाच आम्हाला सांगायला तयार नाही तर उपयोग काय? राम मंदिर पण नाही, प्रायव्हेट ट्रस्ट आहे म्हणतात. असं कसं बंधू? चलो, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही सुशासनाची ही दोन वैशिष्ट्ये प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार देण्यात आला. बघा, कशासाठी माहितीचा अधिकार देण्यात आला ते इथं दिलेलं आहे. पारदर्शकता आणि उत्तरदायित्व. बरोबर आहे. सरकारच्या प्रत्येक कामामध्ये पारदर्शकता असावं, क्लिअर ट्रान्सपरन्सी असावी. आणि उत्तरदायित्व, मी प्रश्न विचारलो, द्या उत्तर मग माझ्या माझ्या प्रश्नांना. द्या तुम्ही छापील उत्तर, कागदोपत्री द्या छापून सगळं. यालाच म्हणतात माहितीचा अधिकार ऍक्ट, जो RTI ऍक्ट 2005 असं म्हणलेलं आहे. हा पेपरच्या दृष्टिकोन लय महत्वाचा प्रश्न आहे बरं का. सध्याला राम मंदिरचा घोटाळा झालेला आहे या वर्षी, आणि त्या पाठोपाठ अजून एक मंदिरचा घोटाळा झालेला आहे बरं का. रोज काहीतरी आता मला लक्षात येत नाही. आज सकाळीच वाचलोय मी त्या मंदिराबाबत. 10 ते 15 लाख रुपये रोजचे गबड होतात, गायब होतात मंदिरातनं. आणि मंदिराला दान करतो, आपण करतो. आता आपण सर्व लोकांनी विचार केला पाहिजे की आपण आपल्या संस्कृतीच्या भोळेपणामध्ये जाऊन लोकांना का आपण मोठं करतोय. मंदिरात दान करतोय आपण आपला श्रद्धे म्हणून, पण श्रद्धेचा घोटाळा करायला लागलेत ना. स्वतःची तिजोऱ्या घरा भरायला लागले देवाच्या नावाने. देव नको म्हणतोय, देव संकेत देतोय, बाबा बस करा, मला गरज नाही आहे. जिथं गरज आहे तिथं पैसे तुम्ही दान करा किंवा वस्तू द्या डायरेक्ट. जमत असेल तर झडपीच्या शाळांना सुधरवा, महानगरपालिकेच्या शाळांना सुधरवा, असे गरीब शाळांना सुधरवा जिथं भविष्य घडू शकेल या देशाच्या भविष्याला घडवा. देव संकेत देतोय. माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली. काय कमी झाली? गोपनीयता म्हणजे काय? म्हणजेच काय की ज्या वेळेस सरकार एखादा निर्णय घेतो आणि त्याला जर त्या निर्णयाला जतन करायची वेळ आली किंवा जपून ठेवण्याची वेळ आली की कुणाला कळू नये म्हणून जास्त, त्याला गोपनीयता म्हणतो आपण. बाहेर लीक होऊन न देणे, जसं की पेपर लीक होता तिथे, त्याला गोपनीयता म्हणणार का? लीक झालं, कळालं सगळ्यांना, गोपनीयता राहिली पेपरचं? नाही राहिली, ही गोपनीयता नाहीये. ओके. तर माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली, कारण सगळं ट्रान्सपरंट झालं ना, सगळ्या गोष्टी ट्रान्सपरंट झाले व शासनाचे व्यवहार अधिक खुले व पारदर्शी होण्यास मदत झाली. सरकार काम कसं करतं, सरकार पैसे कसं कुठं खर्चतं, किती निधी खर्चतं, कोणाला टेंडर देतो, घरच्याला देतो, मित्राच्या नावावर देतो, मैत्रिणींच्या नावावर देतो का पाहुण्याच्या नावावर देतो, हे सगळंच खुलासा आता या RTI मधनं होत असतो. ओके. कोण येत आता कोण कुणाचा नाहीये या ऍक्ट खाली. कुठल्या प्रभागात किती कुणाचं मतदान झालं, किती पुरुषांनी मतदान केलं, किती स्त्रियांनी मतदान केलं, फेक मतदान किती झालं, सगळ्याच गोष्टी कळतात. इसवी सन 2000 नंतरच्या काळात नागरिकांसाठी सुधारणा करताना तो त्यांचा हक्क म्हणून सुधारणा करण्याकडे कल वाढला बरं का. 2000 च्या काळामध्ये नागरिकांच्या सुधारणा करताना तो त्यांचा हक्क मानून सुधारणा करण्याकडे कल वाढला. त्यानुसार माहितीचा, शिक्षणाचा, अन्न सुरक्षाचा हक्क भारतीयांना मिळाला आहे. या हक्कांमुळे भारतातील लोकशाही निश्चितपणे बळकट झालेली आहे बर का. कोणतं मी परत हायलाइट करतो. आता इथं तुम्हाला लय मोठी गंमत शिकवणार आहे. माहितीचा, शिक्षणाचा आणि अन्न सुरक्षेचा हक्क. आता इथे 3 इंडिव्हिज्युअल गोष्टी आहेत बरं का बेटा. इथे 3 इंडिव्हिज्युअल गोष्ट आहे. पहिला आहे माहितीचा. माहितीचा म्हणजेच काय, उदाहरणासाठी समजूया. आता आपलं सोलापूर उदाहरण घेऊया. ठीक आहे. आमच्या सोलापूरमध्ये सोलापूर एअरपोर्ट चालू झालं, गाजावाजा केला, मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केली सरकारने, एअरपोर्टला डागडुजी केली, एअरपोर्टला दुरुस्त केलं, विमान चालू झालं, 1 वर्षभर विमान चालू झालं, आणि नंतर ना कमी दृश्यमानताचं कारण देऊन, म्हणजे दिसत नाही, कमी दिसतो, थोडस
धुके साचतात, आम्हाला अंधार होतो सायंकाळच्या वेळेस, धुक्यांमुळं प्रॉपर रोड दिसत नाही, त्याच्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम येतो. हो, एव्हिएशन मध्ये म्हणजेच विमान उडत असताना ज्या काही टेक्निकल गोष्टी आहेत, ठीक आहे, जे ते आपण एक्सेप्ट केले पाहिजे. आता या सगळ्या गोष्टीसाठी जे धावपट्टी आहे ती मोठी लागते, त्याला नाईट लाईट्स लागतात, बऱ्याच गोष्टी असतात. तर शासनाला इतकी घाई गडबड होती की त्या घाई गडबडीमध्ये शासनाने ते रस्त्याबरोबर नाईट लँडिंगसाठी जी सुविधा आहे त्याची तरतूदच केली नाही, आणि परिणामी अवघ्या एका वर्षात उडलेली विमान जमिनीवरती आली. सोलापूरची हवेत उडलेली विमान आज जमिनीवरती आलेली आहे आणि जमिनीवरून थांबलेली आहे. जे आता सध्याला थांबलेलीच आहे, गेली आता 1 महिना झालं ते थांबलेलीच आहे. जून ते जुलै आता 1 महिना होत आलेला आहे. ओके, 1 महिन्यात आपली विमान सेवा बंद झालेली आहे. ठीक आहे. तो हे कशामुळं, कुणामुळं, कशामुळं, या सगळ्या गोष्टी आपल्याला कळले पाहिजे का नाही? बरोबर आहे, पारदर्शकता कळायला पाहिजे का नाही? तर यासाठी आपल्याला माहितीचा अधिकारच्या अंतर्गत ही माहिती तुम्ही काढून घेऊ शकता, कारण इथं क्लिअर म्हटलं माहिती. ओके, कुठलीही सरकारी संस्था आणि प्रायव्हेट संस्था याच्यात येत असते. ओके, पुढे हक्क आधारित दृष्टिकोन, राईट्स बेस्ड अप्रोच. बरं का, राईट्स बेस्ड अप्रोच म्हणजे हक्कधारित दृष्टिकोन. तुमचे हक्क काय बघा. स्वातंत्र्यानंतरच्या काळात काय, स्वातंत्र्यानंतरच्या काही दशकांमध्ये भारताचे लोकशाहीकरण व्हावे म्हणून अनेक सुधारणा झाल्या, परंतु त्यात नागरिकांकडे लाभार्थी म्हणून पाहण्याची दृष्टी होती. लाभार्थी, आमचाच फायदा झाला पाहिजे, त्यांना आम्ही काय पण मॅनिप्युलेट करू शकतो, म्हणजे आम्ही जसं म्हणू तसं वागतील ते. त्यांना काही एवढं काही जास्त कळत नाही, कारण शिक्षणाची कमतरता होती स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये. त्यामुळे बरेच व्यक्तींनी त्यांचे तिजोऱ्या भरण्याचं काम त्या काळात केलेलं आहे आणि लाभार्थी म्हणून आपल्याकडे पाहिलेला आहे. गेल्या काही दशकातील सुधारणा मात्र नागरिकांचा तो हक्कच आहे या भूमिकेतून येत आहे. अलग लक्षात, स्वच्छ रस्ते, स्वच्छ पाणी, दुर्गंधी मुक्त आणि बंदिस्त गटारी, अंतर्गत भूमिगत वायरी, मस्त हवेशीर मजेशीर पर्यावरण पूर्ण बगीचा, रात्री अपरात्री फिरण्याची मुक्त संचारपणा, त्याचबरोबर या फिरण्यासाठी लावलेले जाणारे जे CCTV आहेत ते, हे सगळे सामान्य नागरिकांचे मूलभूत हक्क आहेत. बरं का, जे प्रशासनाने आपल्या प्रत्येकाला पुरवलंच पाहिजे. आता ते होतो का नाही तुमच्या भागामध्ये मला माहित नाही. ओके, होत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा, बघू. आणि हा आपला व्हिडिओ सध्याला राज्यातल्या कोणत्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलाय तेही मला कळू दे. ठीक आहे. अशा प्रकारच्या दृष्टिकोनामुळे शासन व नागरिक यांच्यातील संबंध कोणते बदल होतील असे तुम्हाला वाटते? काय वाटतं रे तुम्हाला, की अशा पद्धतीने जर आपण काम केलं तर काय शासनाने तुमच्यामध्ये फरक जाणवेल, काय बदल होतील? हो, बघा, मुलं म्हणतात की सर आपल्या नागरिकांचा जो हक्क आहे त्या हक्कामुळं आपला जो परिसर आहे स्वच्छ सुंदर आणि परदेशी लोकांना आकर्षित दिसेल असा आपल्याला आपलं शहर बनवता येईल. म्हणजे सुंदर आपलं शहर आपल्याला बनवता येईल. नुसता बॅनर लावून स्वच्छ सोलापूर, स्वच्छ महाराष्ट्र, स्वच्छ भारत, एकीकडे चष्मा स्वच्छ दुसरीकडे भारत, एका चष्म्यावरती लिहिलं स्वच्छ आणि दुसऱ्या चष्म्यावर लिहिलंय भारत, म्हणजे जिथनं स्वच्छ दिसतं तिथं भारत नाही असा अर्थ होऊ नये. तर हे सर्वसामान्य नागरिकांचं जबाबदारी आहे. जिथं स्वच्छ तिथं पण भारत असला पाहिजे आणि जिथं दुसरीकडे जो काच आहे त्या तो भारत आहे आणि तो स्वच्छच राहिला पाहिजे, याची सुद्धा खबरदारी आपण नागरिकांनी घेतल्या पाहिजे. प्रत्येक ठेका हा सरकारने किंवा विरोधकांनी घेतलेला नसतो. आपली कर्तव्य आहेत, आपली जबाबदारी आहेत, नागरिकांचा तो हक्क आहे. जसं तुम्हाला हक्क आहे की स्वच्छ परिसर पाहिजे, तर तुम्हीच तुमचं परिसर घाण पण करू नका, ही तुमची पण नैतिकता आहे, तुमची पण ती जबाबदारी आहे. कळलं का? सगळं त्यांचंच नसतं, सगळं काही गोष्टी आपल्याकडे पण असतात. आपण त्यांना संधी देतो म्हणून इतर कोणीतरी संधीचा त्या गैरफायदा घेत असतो. कळलं का?
संध्या द्यायचे नाहीत, आपण कुणाला बोलून दाखवायला द्यायचं नाही. ठीक आहे, आपण कुणाला बोलायला दिलं नाही तर समोरचा पण बोलत नसतो. बरोबर आहे, तर चूक आपणच करायची नसते. चर्चा करा. भारतीय नागरिकांना रोजगार मिळवण्याचा हक्क असावा असे तुम्हाला वाटते का हो? का मिळालं पाहिजे तुम्हाला रोजगार? का चव्हाण, काय वाटतं बेटा तुला? तुला का वाटतं की तुला रोजगार मिळावा म्हणून? रोजगार म्हणजे काम. का तुला रोजगार मिळावा बेटा? गोरगरीब म्हणजे तुला नको, गरज नाही, तू गरीब नाही. हा मग हा, सांग सांग सांग, जोर सांग, जोर सांग, सांग, ये बोल, जोरात बोल. तेच का भेटायला पाहिजे? काय कारण काय आहे? तुला रोजगार भेटला पाहिजे का? काय कशासाठी? काम मिळालं पाहिजे, बरोबर आहे, पण का मिळालं पाहिजे तुला काम? का म्हणून तुला काम द्यायचं? आणि सगळ्यांनाच मोठा आयटी कंपनी काम पाहिजे, मोठ्या एमएनसी कंपनीमध्ये, मोठ्या रिसर्च कंपनीमध्ये, मोठ्या कंपनीमध्ये तुम्हाला काम पाहिजे, गव्हर्नमेंटच्या कार्यालयांमध्ये तुम्हाला काम पाहिजे, पण तुम्हाला का काम म्हणून द्यावं? हा, कौटुंबिक जबाबदारी तुमच्यावरती येते म्हणून तुम्हाला रोजगार द्यावं. हा, स्वतः स्वतः व्यवसाय कर. तेच म्हणतो, मग स्वतःचा व्यवसाय करायचा. रोजगाराची गरज काय तुला? कामाची काय गरज आहे मग? काय पण विकून खा. बरोबर आहे, कारण एकाच, आता इथं उत्तर किती भारी दिले बघा विद्यार्थ्यांनी माझ्या. इथे दक्ष म्हणून आपला एक विद्यार्थी आहे, त्याने उत्तर म्हणलंय, उत्तरात असं उत्तर दिलंय मला की सर आपलं भारत पुढे जावं म्हणून. इथं अर्थ काय होतो बेटा याच्या विचाराचं, की बेटा जे रोजगार असतो ना बेटा, हे व्यवसायातून निर्माण होतोच, बरोबर आहे, पण एकाच पद्धतीच्या व्यवसायातून प्रत्येक वेळेस रोजगारच प्राप्त होतो असं नाहीये. त्या रोजगारांना प्राप्त करण्यासाठी आपल्याला कौशल्याची गरज असते, आणि योग्य कौशल्य तुम्हाला जर लाभला मिळाला तर तुम्हाला त्याचे अनेक संध्या तुम्हाला उपलब्ध होतात, तुम्हाला नोकऱ्याच्या संध्या मिळतात, तुम्हाला रोजगाराचे अनेक विविध संध्या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये वेगवेगळ्या दिशेस तुम्हाला नोकऱ्या मिळतात. मग त्यासाठी तुम्हाला लागणार जे कौशल्य आहे ते कौशल्य तुम्हाला आलंच पाहिजे, आणि ते तुम्हाला मिळवता आलं पाहिजे, आणि त्यासाठी तुम्हाला अभ्यास करता आला पाहिजे व्यवस्थित. तुम्ही अभ्यास केले तर तुम्हाला मोठ्या कंपनीमध्ये चांगल्या हुद्द्यावरती तुम्हाला काय मिळू शकते? रोजगार मिळू शकतो, म्हणजे तुम्हाला नोकरी मिळू शकते. एक बडे अधिकारी म्हणून तुम्हाला तुमची ओळख निर्माण होऊ शकते. लक्षात, शिक्षण हे प्रत्येक कंपनीचा मेन पाया आहे. शिक्षण काय आहे? नोकरीचा, रोजगाराचा सर्वात प्रमुख पाया आहे, हे आपण विसरता कामा नये. आणि त्या शिक्षणाबरोबर जे कौशल्य आहे हा त्याचा दुसरा पाया आहे. शिक्षण आणि कौशल्य एकत्र सांगाडा जर जमला तर तुम्हाला तुमच्या हक्काला लागणाऱ्या, जे तुमच्या निवाऱ्याचा लागणारा जो हक्क आहे तो तुम्हाला पूर्ण कंप्लीट करता येतं, बरं का. एक ताट अभिमानाने तुम्हाला जगता येतं, आणि ह्याने प्रत्येक देश प्रगती करत असतो, आणि हाच हे त्याचा मूलभूत पाया आहे. देशाच्या विकासाचा हा मूलभूत पाया आहे रोजगार. ठीक आहे, त्यामुळेच कोणतंही काम हे छोटं नसतं, बरं का, हे लक्षात ठेवा. ठीक आहे बेटा, कळालं? हा, सर्वांना निवाऱ्याचा हक्क मिळाला तर आपल्या देशातील लोकशाहीवर त्याचे कोणते परिणाम होतील असे तुम्हाला वाटते? सर्वांना जर निवाऱ्याचं म्हणजे राहण्याचा जर हक्क मिळाला, प्रॉपर चांगले घर मिळाले, तर देशाच्या लोकशाहीवरती काय परिणाम होईल? अजून त्या निवाराने सर्व लोकांना हानी होते. नाही, असं होऊ शकत नाही बेटा. जर सगळ्यांना निवाऱ्याचा हक्क प्राप्त झाला, सगळ्यांना जर समान संधी राहण्याचे जर प्राप्त झाले, प्रत्येकाला समान घर जर प्राप्त होऊ लागले, तर या देशामध्ये दारिद्र्य राहील का? गरिबी राहील का? गरीब सुद्धा ताटमानाने जगेल. जी लाईफस्टाईल आज तुम्ही जगताय त्याचा पोर सुद्धा आज त्या लाईफस्टाईल मध्ये जगेल.
आज तुम्हाला असं पाहायला मिळतो का? तर यासाठी आम्हा सर्वांनाच एकत्रितरित्या प्रयत्न करायचा आहे आणि सर्वांना हे हक्क प्राप्त करून देण्यासाठी आपल्याला व्यवस्थित शिकायचं आहे. तुम्ही जर स्वतः व्यवस्थित शिकला तर तुमचे हक्क तुम्हाला प्राप्त करता येईल, तुमचं जीवनमान सुधरेल आणि तुमच्या बरोबर इतर लोकांचं पण तुम्ही जीवनमान सुधरू शकता. तुमच्या व्यवसायातून तुम्ही जिथं नोकरीला लागलात मोठ्या हुद्द्यावर तिथं त्यांना नोकरी देऊन बरं का. सामाजिक न्याय व समता, आता आपण काय पाठ अभ्यासणार आहोत? सामाजिक न्याय व समता. सामाजिक न्याय व समता हे आपल्या संविधानाचे उद्दिष्ट आहेत बरं का. सामाजिक न्याय, सर्वांना समसमान न्याय मिळाला पाहिजे. समता म्हणजे सगळ्यांना बंधुभावता, पुरुष स्त्री कोणत्याही इतर घटक जातीचा व्यक्तीचा कुठल्याही जमातीचा व्यक्ती असू दे, त्या सर्वांना समान दर्जा दिला पाहिजे बरं का जगण्याचा, त्याला समता. व या दोन मूल्यांवर आधारलेले एक नवा समाज निर्माण करणे हे आपले ध्येय आहे. बघा आपलं ध्येय काय असलं पाहिजे? एक नव समाज निर्माण करण्याचं आपलं ध्येय असलं पाहिजे. आणि नवसमाज कोणत्या तत्वावरती तुम्ही करू शकता? तर सामाजिक न्याय व समता या दोन संविधानाने उद्दिष्ट जे दिलेली आहेत आपल्याला, त्या उद्दिष्टांना पूर्ण केल्यावरतीच आपल्याला एक नव समाज निर्माण करता येईल. ओके. त्यामुळे तू अमुक, मी अमुक, तू असा मी तसा, असं नाही चालत बेटा. We cannot discriminate anyone on the basis of color, on the basis of caste and creed. ओके. कधीच आपण एखाद्या व्यक्तीला विषम भावनेने पाहू शकत नाही आणि त्याला जज करू शकत नाही. तर कोणते कोणते कारण आहेत? तर तुम्ही त्याला जातीच्या मूल्यांवरती, रंगांच्या वर्णांवरती कोणत्याही पद्धतीने तुम्ही त्याला भेदभाव करू शकत नाही. त्याला समसमान जगण्याचा अधिकार आहे. संविधानाने त्या दिशेने जाण्याचा मार्गही स्पष्ट केला आहे व त्या दिशेने आपली वाटचालही होत आहे बरं का. तर आपल्या भारतात वाटचाल चालू आहे. सामाजिक न्याय व प्रस्थापित करणे म्हणजे या ज्या सामाजिक बाबींमुळे व्यक्तींवर अन्याय होतो तो दूर करणे व व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान असतो याचा आग्रह धरणे. जात, धर्म, भाषा, लिंग, जन्मस्थान, वंश, संपत्ती इत्यादींवर आधारित श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेद न करणे व सर्वांना विकासाची समान संधी उपलब्ध करून देणे हे न्याय व समतेचे उद्दिष्ट आहेत. बघा, न्याय व समतेचे उद्दिष्ट काय आहेत ते पूर्ण या पॅराग्राफ मध्ये दिलेलं आहे. याचं उत्तर तुम्हाला मागं क्वेश्चन दिलेलं आहे, त्याचं उत्तर इथं दिलेलं आहे. बघा, न्याय व समतेचे उद्दिष्टे काय आहेत, सामाजिक न्याय व समतेचे उद्दिष्टे काय आहेत ते इथं उत्तर दिलेलं आहे या पॅराग्राफ मध्ये. ठीक आहे. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, अत्यंत महत्वाचं उत्तर आहे आणि एमपीसी यूपीसीच्या दृष्टिकोनाने, खास करून मेन्स पेपरच्या दृष्टिकोनाने, इंटरव्ह्यूच्या दृष्टिकोनाने हा अत्यंत महत्वाचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. सामाजिक न्याय व क्षमता प्रस्थापित करण्यासाठी समाजात सर्व स्तरांवर प्रयत्न करावा लागतं बरं का. परंतु शासनाच्या धोरणांना व अन्य प्रयत्नांना विशेष महत्व असते. मी प्रयत्न करतो वैयक्तिक ते वेगळं, शासन ज्यावेळेस त्यांच्या स्तरावरती प्रयत्न करतात त्यावेळेस ग्रामीण भागातल्या पर्यंत खालच्या स्तरापर्यंत ती प्रत्येक गोष्टी पोहोचत असतात, त्याचे धोरणं पोहोचत असतात. लोकशाही अधिकाधिक सर्वसमावेशक होण्यासाठी काय आहे बघा, इथलं वाक्य किती महत्वाचं आहे. लोकशाही अधिकाधिक सर्वसमावेशक म्हणजे सर्व लोकांना समावेश करून घ्यायसाठी लोकशाहीमध्ये, लोकशाही अधिकाधिक सर्वसमावेशक होण्यासाठी सर्व सामाजिक घटक मुख्य प्रवाहात आले पाहिजे. सर्व मुख्य प्रवाहात आले पाहिजे. सर्व सामाजिक घटक मुख्य प्रवाहात आले पाहिजे बर का. लोकशाही ही सर्व समाज घटकांना सामावून घेण्याची प्रक्रिया आहे. लोकशाही काय आहे, सर्व समाज घटकांना सामावून घेण्याची एक प्रक्रिया आहे. त्याचप्रमाणे
समावेशित लोकशाहीमुळे समाजातील संघर्षही कमी होतात. या सर्व दृष्टीने आपल्याला देशात कोणते प्रयत्न झाले ते पाहू. बरं का? ठीक आहे. तर आता आपण काय काय प्रयत्न झालेले तरी ते आता आपण अभ्यासणार आहोत रे बेटा. ओके. त्यामधलं पहिला जो आपल्याला दिलेला आहे तो आहे राखीव जागांचे धोरण. एखाद्या वेळेस सरकारी जागा निघते, पोलीस भरती निघते, सर्व जाती धर्मांच्या लोकांना समान संधी त्यांच्या जातीला मिळाला पाहिजे आणि समान जागा वाटप झाला पाहिजे. मग ते इलेक्शन असो, पोलीस भरती असतो किंवा शासनाचं अन्य कोणतंही पद असो. ठीक आहे. तर त्याच्याविषयीचं जो धोरण आहे तो धोरण म्हणजे राखीव जागेचा धोरण. जे लोकसमूह अथवा समाज घटक काय जे लोकसमूह अथवा समाज घटक शिक्षण आणि रोजगारांच्या संधीपासून दीर्घकाळ वंचित राहिले अशा समाज घटकांसाठी राखीव जागांचे धोरण स्वीकारण्यात आले. बघा, आजही खूप सारे असे समाज घटक आहे तो जो आजही शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आजही मिसळलेला नाहीये. त्यांना मिसळण्यासाठी आपल्याला शासन स्तरावरती प्रयत्न करावे लागतात. त्यांच्यासाठी जागा आरक्षित करावी लागते आणि त्या समाज घटकांना आपल्या या धोरणामध्ये समावेश करून घ्यावा लागत असतो. ओके. कारण तो त्यांना न्याय देतो पुढे नेण्यासाठी. कारण एक जर पुढे गेला त्याला पाहून 100 लोक प्रेरित होतात आणि ते सुद्धा त्यांच्या जीवनमान बदलण्यासाठी ते धडपडतात, शिक्षण शिकतात आणि त्यांचं प्रगती घडवून आणतात. अशा पद्धतीने त्या वंचित असलेल्या समाज घटकाला आपण न्याय मिळवून देऊ शकतो. त्यासाठी हे राखीव जागेचं धोरण अत्यंत महत्वाचं आणि प्रभावशाली मानला जातो. त्यानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींसाठी शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये काही जागा राखीव ठेवल्या जातात. बर का? अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतल्या मुलांसाठी, लेकरांसाठी शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये काही जागा राखीव ठेवल्या जातात. त्याचप्रमाणे इतर मागासवर्गीयांसाठी सुद्धा राखीव जागांची तरतूद आहे. सॉरी, ओके. तर आता आपण बघूया यासाठी काही कायदे तरतूद केलेले आहेत का. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यावरील अत्याचारांपासून संरक्षण देणारा कायदा. हॅलो, लेक्चर एक 2 मिनिट द्या रे बेटा.
ठीक आहे. तर अनुसूचित जाती व जमाती यांच्यावरील अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा हा अत्यंत महत्वाचा कायदा आहे रे बेटा. नुकताच एक बातमी आली होती की एका वरिष्ठ निरीक्षकाने एका अनुसूचित जाती जमातीमधल्या एका व्यक्तीला बेदम मारहाण केली आहे बर का त्याच्या पोलीस स्टेशन मध्ये, आणि त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. जे कायद्याचे रक्षकच कायदा हातात घेतले. आता ते कायदा इथं आपण समजून घेणार आहे की याच्यापासून संरक्षण कसं प्राप्त त्यांना मिळतो किंवा होतो. ठीक आहे. सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने हा एक महत्वाचा कायदा करण्यात आला बरं का. ठीक आहे. हा कायदा त्यासाठी करण्यात आला बेटा. तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या व्यक्तींवर कोणत्याही प्रकारचा अन्याय करण्यास या कायद्याद्वारे प्रतिबंध करण्यात आला आहे. काय करण्यात आलाय? प्रतिबंध काय करण्यात आला आहे. प्रतिबंध असून अत्याचार घडल्यास शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे बरं का. आता पुढे जाऊन बोलतो बेटा. तो जे वरिष्ठ, मी आता निरीक्षकांचं नाव मी आता जे वरिष्ठ निरीक्षक म्हणले, मी कोणाचं नाव घेणार नाही, त्यांचा गुगल करून पाहू शकता. तर त्यांचं वरती निलंबनाची सुद्धा कारवाई झालेली आहे बरं का, या कायद्या अंतर्गत झालेली आहे. म्हणून हे लाईव्ह एक्झाम्पल, लाईव्ह उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. ओके. मी त्या जमातीचं नाव पण घेणार नाही, बट ते त्यांच्यासाठी आहे उदाहरण, हे त्यांच्या लोकांसाठी आहे. त्यामुळे कायदा हा सर्वात महत्वाचा असतो. आता आपण तिसरं यातलं घटक बघणार आहे, तो आहे बेटा अल्पसंख्याक विषयीची तरतूद. तर भारतीय संविधानाने अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यासाठी अनेक तरतुदी केल्या आहेत बरं का. अल्पसंख्याक लोकांना संरक्षण मिळावा कायद्याने, त्यासाठी काही तरतुदी केलेल्या आहेत. काय तरतुदी आहेत त्या बघूया. अल्पसंख्याकांना शिक्षणाचा व रोजगाराची संधी मिळाव्यात यासाठी शासनाने अनेक योजना राबवल्या आहेत बरं का. तुम्ही बहुतांश वेळेस स्कॉलरशिप वगैरे भरता त्यावेळेस तुम्हाला मायनॉरिटी किंवा अल्पसंख्यक म्हणून असं फॉर्म वरती नाव येतो. मायनॉरिटी अल्पसंख्यक म्हणजे हे ते लोक बरं का. त्यांच्यासाठी काय केलेलं आहेत, काही योजना गव्हर्नमेंटली राबवलेल्या आहेत बरं का. तर भारतीय संविधानाने जात, धर्म, वंश, भाषा व प्रदेश इत्यादी घटकांवर आधारित आधारित भेदभाव करण्यासाठी प्रतिबंध केला आहे. म्हणून तुम्ही हे अल्पसंख्यक लोक आहेत, हा असा आहे, यांच्यामुळे असे होतात, असं घडतं, यांच्याचमुळं घडतं, हे दहशतवादी आहेत, ते असे आहेत, ते तसे आहेत, आपण कोणालाही असं बोलू शकत नाही. ते भेदभाव करू नये म्हणून हा तरतूद करण्यात आलेली आहे. ठीक आहे. कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल होतो. कळलं का. कुणाच्या ऐकण्यामध्ये जाऊन स्वतःचं आयुष्य खराब करून घेऊ नका. त्याचं पहिलेच खराब झालेलं आहे. त्या माणसाचं पहिलं आयुष्य खराब झालेलं आहे. त्यासल्या माणसांच्या आयुष्यामध्ये लागू नका. अल्पसंख्याकांविषयीची ही व्यापक तरतूद असून समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क आणि सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्कांमुळे अल्पसंख्यांना मूलभूत स्वरूपाचे संरक्षण मिळालेले आहे. कळलं का. कसल्या स्वरूपाचं संरक्षण मिळालंय हे सगळं इथं तुम्हाला दिलेलं आहे. सो हे दोन्ही गोष्टी एमपीसी युपीसी दृष्टिकोनाने फार अत्यंत महत्वाचं आहे आणि तुमच्या एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हच्या हिशोबाने सुद्धा ते अत्यंत महत्वाचं आहे बरं का. यानंतर बोर्डाला सर्वात महत्वाचा जो आहे तो हा चौथा कायदा आहे, तरतूद आहे. जे महिलांविषयीचे कायदे आहेत आणि प्रतिनिधित्वाची तरतुदी आहेत, हा अत्यंत महत्वाचा आहे. हा यासाठी महत्वाचा आहे कारण
नुकताच शासनाने महिलांना संविधानामध्ये जागा वाढ करण्यासाठी तरतूद केलेली आहे 2016ला. त्याचा हे पण झालेलं आहे, अप्रुव्हल पण मिळालंय. आणि त्यानंतर ना आता 2026ला देखील त्याच्यासाठी नुकताच लोकसभेमध्ये एक आंदोलन झालं होतं. महिलांविषयीचं आम्ही आरक्षणचा विषयीचा आम्ही मुद्दा घेतलो म्हणून या मुद्द्यामध्ये ऍक्च्युली विषयच वेगळा होता आणि आणला वेगळा विषय समोर, पण लोकांची दिशाभूल करण्यात आली होती या कायद्याअंतर्गत. तर असे क्वेश्चन्स एमपीसी युपीसी दृष्टिकोने अत्यंत महत्वाचे असतात बेटा. ठीक आहे, तुम्हाला आता काही कळणार नाही, तुम्ही थोडासा अभ्यास केले आतापासूनच, थोडे पेपर वाचले तर तुम्हाला सोपं जाईल मी काय म्हणतोय. ओके, जे एमपीसी युपीसीचा अभ्यास करतात त्यांना कळत आहे. ठीक आहे. सो या कायद्याविषयी आता आपण बघूया. महिलांसंबंधित कायदे आणि प्रतिनिधित्वाची तरतुदी. स्वातंत्र्य उत्तर काळापासून महिला सक्षमीकरणाच्या प्रयत्नांना सुरुवात झाली. महिलांमधील निरसाक्षरता म्हणजे ज्यांना लिहिता वाचता येत नाही दूर करणे, त्यांना विकासाच्या पुरेशी संधी देणे, यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर महिलांच्या समस्या दखल घेऊन काही धोरणं निश्चित करण्यात आली. बरं का, काही धोरणे त्यांच्यासाठी विशिष्टरित्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती पातळीवरती काय केले, वेगवेगळ्या स्तरावरती काही धोरणे निश्चित करण्यात आली. वडिलांच्या व पतीच्या संपत्तीत महिलांना समान वाटा, बघा, वडिलांच्या आणि पतीच्या नवऱ्याच्या, बरं का, संपत्तीत महिलांना समान हा वाटा. हुंडा प्रतिबंधक कायदा, लग्नावेळेस हुंडा वगैरे घेतात ना, त्यांच्यामुळं वडिलांना कर्जबाजारी व्हावं लागतं, तर ते हुंडा प्रतिबंधक कायदा. लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा, बरोबर आहे. घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा, म्हणजे नवरा बायकोचं भांडण, विनाकारण नवरा येऊन बायकोला मारतो, मारापीट करतो, तर ते घरगुती हिंसाचार मध्ये येतो बेटा. अशा काही महत्वपूर्ण तरतुदींना महिलांना स्वतःचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केले. बरं का, यासाठी काय, स्वतःचा विकास करण्यासाठी, स्वातंत्र्य जपण्यासाठी काही अनुकूल वातावरण त्यांच्यासाठी निर्माण केलेलं आहे बेटा. ठीक आहे. आपल्या देशात राजकारण, राजकीय संस्था यांच्यातील स्त्रियांचे प्रतिनिधित्व हे सुरुवातीपासूनच कमी आहे. जगभरातले अनेक देशांना महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्याचे प्रयत्न केला. भारतातही या दृष्टीने बदल होत आहेत. 17व्या व 74व्या घटना दुरुस्तीने स्थानिक शासन संस्थेमध्ये 33% जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या. त्यानंतर हे प्रमाण महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये 50% पर्यंत वाढवण्यात आले आहे. किती अत्यंत महत्वाचं आहे बघा महिलांसाठी, बरं का. जे 73वा आणि 74वी जी घटना होती, त्या घटना दुरुस्ती केले गेले, तर त्या घटनेमध्ये 73वी आणि 74वी जी घटना आहे, त्या घटनेच्या तरतुदीमध्ये महिलांना जे राजकीय याच्यामध्ये जी प्रतिनिधित्व आहे, त्याची जी आरक्षण आहे ती 33% होती. ती क्षमता 33% कॅन्सल करून ती 50% केली बेटा, बर का. एवढं मोठं तरतूद महिलांसाठी राष्ट्रीय महिला आयोग स्थापन करण्यात आला. नुकताच तुम्ही राष्ट्रीय महिला आयोग स्थापन करण्यात आला आणि या आयोगाअंतर्गत एक काहीतरी प्रॉब्लेम झालं, महाराष्ट्रभर प्रकरण गाजलेलं आहे, तुम्ही पण ऐकलं असेलच, बरोबर आहे. तर तो महिला आयोगाचा जो आहे, तो आयोग राष्ट्रीय महिला आयोग, आणि त्याचबरोबर राज्यातलं पण एक राज्य महिला आयोग सुद्धा असतो रे बेटा, बरं का. 2 पातळीवरती तुम्हाला राज्य आयोग आहेत. तर एमपीसी ला महिला राज्यातलं राज्य आयोग लक्षात ठेवा, कोण होता, कशामुळे झालं, याच्यावरती एमपीसी प्रश्न येतो. राज्यामध्येही राज्य महिला आयोग घरगुती हिंसाचारापासून संरक्षण देणारा कायदा हे लोकशाहीकरणाला पोषक असलेले महत्वाचे पावले आहेत, बर का.
आपण जरा खाली चेक करायचं का रे बेटा, खाली काय दिलेलं आहे का, आपल्याला मिसिंग वगैरे काय होत नाही ना. हा येस, वेगळं आहे. मी तेच म्हणलो ते न्यायाचं काहीतरी दिसतोय. ठीक आहे. आता आपण नवीन बघणार आहे न्यायालयाची भूमिका. सर्वात महत्वाची न्यायालयीन भूमिका प्रत्येकाला कळली पाहिजे. कोर्ट कसं चालतो, हा न्यायालय कसं चालतो हे आता तुम्हाला कळेल बरं का. सो असं इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी माझी मेहनत आवडत असेल तर आपल्या चॅनलला भरपूर शेअर करा, तुमच्या अनेक मित्रांपर्यंत पोहोचवा. लाईक करायला मात्र विसरू नका आणि शेअर करायला तर निश्चित विसरू नका. आणि आवडलंच तर सबस्क्राईब करा. ठीक आहे. तर लोकशाही लोकशाही बळकट करण्याच्या प्रक्रियेत आणि सामाजिक न्याय, समता या उद्दिष्टांच्या दिशेने देशाची प्रगती करण्यात भारतातील न्यायालयांची भूमिका खूप महत्वाची आहे. न्यायालयाने संविधानातील तरतुदींचा अर्थ लावताना संविधानातील मूल उद्दिष्टे आणि संविधान करांचे हेतू यांना प्राधान्य दिले आहे. बरं का. न्यायालयाचे या संदर्भातील योगदान आपण खालील मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊया. ओके, हे न्यायालयाची भूमिका इथून सुरुवात होते. म्हणजे वरची जी आहे ना ते महिला सक्षमीकरणच्या संबंधातला आहे, महिलांच्या तरतुदी संबंधातला आहे. ओके, मी पुन्हा घेतो इथलं. तर घरगुती हिंसाचारापासून महिलांना संरक्षण देणारा कायदा ही लोकशाही करणाऱ्याला पोषक असलेले महत्वाचे पाऊल आहे. स्त्रीची प्रतिष्ठा व आत्मसन्मान राखण्याची आवश्यकता या कायद्याने अधोरेखित केलेली आहे. बर का. स्त्रियांच्या आत्मसन्मानाची प्रतिष्ठा जी असते, स्त्रियांची जी प्रतिष्ठा असते, त्यांचा जो आत्मसन्मान असतो त्याला कुठेही तडा जाऊ नये. शेवटी बघा बेटा, महिला कोणतीही महिला असू दे, ती आपली बहीण समान, ती आपली आई समान असली पाहिजे आपल्या नजरेमध्ये. कारण आपण छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत. बर का. एक मोठं आपला वारसा आहे बेटा, आपल्या संस्कृतीचा वारसा आहे, त्या वारशाला जपलंच पाहिजे. त्यामुळं आपण स्त्रियांच्या प्रतिष्ठेचा आणि त्यांचा आत्मसन्मान कुठं धुडवला जाईल, तुडवला जाईल किंवा त्यांना दुखी केलं जाईल अशा गोष्टी आपल्या हाताने कधीही घडू नये. ठीक आहे. आणि तसं जर झाल्या तर त्याला कायदा सुद्धा आहे, त्या कायद्याअंतर्गत तुम्हाला शिक्षा देखील होऊ शकते. पारंपरिक वर्चस्व आणि अधिकारशाहीला नाकारणाऱ्या या निर्णयाने भारतीय लोकशाहीचा आवाका वाढवला. त्यातील समावेशन म्हणजेच इन्क्लुजन अधिक अर्थपूर्ण केले. ओके, हे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे बेटा, खास करून महिलांसाठी अत्यंत महत्वाचा पार्ट आहे. नीट अभ्यास करा रे बेटा, तुमचे हक्क जाणा आणि तुमच्या हक्कासाठी लढा, जागे व्हा. तर इथे तुम्हाला काय केलेलं आहे, लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व इथे तुम्हाला दिलेले आहेत. बघा इथं अनुक्रमांक दिलाय, इथं वर्ष दिलंय. महिला खासदारांची संख्या इथं दिलेली आहे. महिला खासदारांची टक्केवारी बघा त्या काळात किती होती बर का. 1952 मध्ये फक्त 22 खासदार होते. एकूण टक्केवारी जर बघितली 100 पैकी फक्त 4.5% इतकेच महिला त्या काळात होते. आज जर तुम्ही बघितले 2014च लास्ट आपल्याकडे अवेलेबल आहे, आज 2016 आहे, म्हणजे जवळजवळ 2026 म्हणजे जवळजवळ 12 वर्षाचा डाटा अजून आपल्या बोर्डाने, शासनाने अपडेटच केलेला नाहीये. बरं का. 2014च्या साली किती महिला होत्या हो, 66 महिला आहेत. बरं का. 66 महिलांना जागा देण्यात आलेल्या आहेत. आणि टक्केवारी 100 पैकी बघितली तर किती टक्के महिला आहेत तो, 12.15% महिला फक्त आज आपल्या या राजकारणात आहेत खासदार म्हणून. किती शोकांतिक आहे, बरोबर ना, शोकांतिकच म्हणावी लागेल. हा, काय वाढ झाले हो, फक्त 3 पटीने वाढ. 3 पटीने का 2 पटीने, 2 पटी, 4 म्हणले, 4.5 म्हणले तर 9, 2 पट झालं, 3 पट झालंय, बरोबर ना. 4% जरी पकडली सरासरी तर 12% होतात. 4 त्रिकोण 12, 3% वाढ. म्हणजे 1951 पासून ते 2014 पर्यंत जवळजवळ या 60 ते 70 वर्षामध्ये 3% वाढ. किती लाजिरवाणी गोष्ट नाही का. बघा
बाहेरील रस्त्यावरील पण मुलं हा म्हणा लागलेत आता. सरकारने जरा जबाबदारीने वागा यार. रस्त्यावरची बारकी पोरं हा म्हणतायत राव. शेजारील तक्ता काळजीपूर्वक वाचा. बरं का, आता तुम्हाला सगळंच कळलंय. ठीक आहे, तर तुम्ही थोडंसं वाचून घ्या. बर, आता तुम्हाला काही प्रश्न आले, तुम्हाला काय वाटते? सार्वजनिक जीवनातील महिलांचा दृश्यमान्यता म्हणजेच कमीच राहिलेली आहे, म्हणजे त्यांची विजिबिलिटी आज जिथे तिथं बघायला गेलं तर जास्त महिला आपल्याला दिसत नाहीत, असं त्याला म्हणलंय दृश्यमानता म्हणजे. हा, कामाच्या जागी कुटुंब रचना, सामाजिक परिसर, आर्थिक क्षेत्र आणि राजकीय अवकाश अधिकाधिक खुले होत गेल्यास महिलांना निर्णय प्रक्रियेत सामील होऊन एकूण राज्य कारभाराला वेगळी दिशा देण्याची संधी मिळेल. यासाठी प्रतिनिधी संस्थांमधील महिलांचा सहभाग वाढला पाहिजे. बर का, या सगळ्यासाठी महिलांचा काय झाला पाहिजे? सहभाग वाढलाच पाहिजे. बरोबर. तर न्यायालयीन भूमिका आता बघितलं. न्यायालयीन भूमिकामध्ये आपण काय बघितलं? लोकशाही बळकट करण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये सामाजिक न्याय व समता यांची उद्दिष्टे समोर ठेवून त्या दिशेने देशाची प्रगती करण्याची भारतातील न्यायालयीनची भूमिका ही खूप महत्वाची असते. बरोबर आहे. तर न्यायालयाने संविधान तरतुदीचे अर्थ लावताना संविधानातील मूल उद्दिष्टे, संविधानकारांचे हेतू यांना प्राधान्य दिले पाहिजे. बर का, काय न्यायालयाने संविधानातील तरतुदींचा अर्थ लावताना संविधानातील मूल उद्दिष्टे व संविधानकारांचे हेतू यांना प्राधान्य दिले पाहिजे. त्यांना बदलता आलं नाही पाहिजे, ते तिथंच राहिले पाहिजे. त्यांना जास्त धक्का लावायचा नाही. मूल उद्दिष्टेनं तुम्ही धक्का न लावता तुम्ही काय बदल करणार असाल तर तुम्ही करू शकता. मूल उद्दिष्टेनं जर तुम्ही धक्का लावले तर ते कदापिही एक्सेप्टेबल नाहीये. म्हणजे जे चांगले उद्दिष्टे आहेत, अत्यंत महत्वाचे आहेत, त्या उद्दिष्टानं तुम्ही कधी धक्काच लावू शकत नाही. बरं का, तुम्ही त्यांना कधी धक्का लावू शकत नाही, हे लक्षात ठेवा. चला, आता त्यापैकी काही आपल्याला मुद्दे दिलेले ते मुद्दे आपण अभ्यासणार आहोत. त्यातला पहिला मुद्दा आता आपण अभ्यासणार आहे, संविधानाची मूलभूत चौकट काय आहे. संविधान प्रवाही असते. कसा असतो तो? प्रवाही, बदलणारा असतो तो. एखाद्या जिवंत दस्तावेजाप्रमाणे म्हणजेच लाईव्ह डॉक्युमेंट प्रमाणे त्याचे स्वरूप असते. तो कधीच मरत नाही. परिस्थिती अनुसार संविधानात बदल करावे लागतात. जसे नदी प्रवाहित होत असताना अचानक जर अडथळा आला तर त्या अडथळ्यांना चिरून सुद्धा ते काय करते? स्वतःचा नवीन मार्ग बनवते. ते पुन्हा जिथं त्याला जायचंय तिथं ते भेटतेच. बरोबर आहे. तर संविधान सुद्धा तसंच आहे. परिस्थिती अनुसार संविधानात आपल्याला बदल करावे लागतात. कुठं जर अडथळा येत असेल एखाद्या घटकाला, समाजातील एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या समाजाला जर प्रॉब्लेम येत असेल, अडचणी येत असतील, तर त्यावेळेस आपल्याला संविधानात काही वेळेस बदल घडून आणावेच लागतात. बरं का. आणि तो अधिकार अर्थातच संसदेला आहे. कुणाला आहे? संसदेला आहे. एकदा संसदमध्ये गेलं तर हे खासदार लोक मेजॉरिटीने म्हणजे अध्यक्ष म्हणतात 3 वेळा की तुम्हाला हा 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 म्हणायचंय. मग लोक एकदम जोरात हा म्हणले आणि टेबलवर हात मारले तर ते हा, ज्याचा आवाज नाहीचा मोठा आला, संसदच्या अध्यक्षाला जर नाही आवाज मोठा आला आणि टेबलावरती आवाज आला तर ते नाही म्हणून पारित होतो. म्हणजे तो कायदा अस्तित्वात येत नाही. त्याला कसं येतो? हा, खासदार करतात, आमदार लोक करतात. कारण आपल्याकडे लोकसभा विधानसभा असे 2 तरतुदी आहेत. राज्यातले तरतुदी राज्य सरकार घेऊ शकतं, पण केंद्रातली तरतुदी केंद्र सरकार घेऊ शकतं. पण राज्य सरकारने एखादी तरतूद चुकीची केली आणि सर्वसामान्य लोकांनी आवाज उठवला, नागरिकांनी आवाज उठवला, तर ते तुमचं लोकसभेत जातं. विधानसभेचा आवाज लोकसभेत जातं, तर तिथं त्याला आपल्याला कॅन्सल करता येतं. संसदेचा हा अधिकार मान्य करत न्यायालयाने संसदेला या तिच्या अधिकारावरील मर्यादांची जाणीव करून दिली. बरं का. हा, संसदेचा हा अधिकार मान्य करत न्यायालयाने संसदेला या तिच्या अधिकारावरील मर्यादांची जाणीव करून दिली की बाबा तुम्हाला मर्यादित अधिकार आहे, तुम्ही सगळंच निर्णय घेऊ शकत नाही, तुम्हीच म्हणजे संविधान, असं नाही होऊ शकत. संविधानात बदल करताना संविधानाच्या मूलभूत चौकटीला म्हणजे बेसिक स्ट्रक्चरला
संसदेला धक्का लावता येणार नाही अशी न्यायालयीन भूमिका आहे. मी मगाच बोललो तुम्हाला, ते जिथं दिलेलं आहे बरं का. तुम्ही त्याला कधीही कदापिही त्या संविधानातील तत्वांना तुम्ही हात लावू शकत नाही, त्यात छेडछाड करू शकत नाही, हे लक्षात ठेवा. हेही जाणून घ्या. संविधानाचे मूलभूत चौकटीत साधारणतः पुढील तरतुदींचा समावेश होतो. कोणकोणत्या घटकांचा समावेश आहे? शासनाच्या प्रजासत्ताक व लोकशाही स्वरूपाचे असले पाहिजे. संविधानाचे संघराज्यात्मक स्वरूप असले पाहिजे. संघराज्यात्मक म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटका, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, झारखंड, आंध्र प्रदेश, हिमालया, गुजरात, राजस्थान, गडचिरोली, पंजाब, हे असे वेगवेगळे जे आहेत ना, हे सगळे संघ राज्य असले पाहिजे. मग गडचिरोली बोललो बरं का, आपल्या जिल्ह्याचं नाव भेटलं, चंदीगड म्हणायला पाहिजे तर. ओके, समजून घ्या. तर देशाच्या ऐक्य व एकात्मतेचे संवर्धन बरं का, देशाचे ऐक्य व एकात्मतेचे संवर्धन ही झाले पाहिजे. कुणालाही एखादा विकास करताना एखाद्या विशिष्ट घटकाला विसरून चालता कामा नये. ऐक्याची भावना असली पाहिजे. सगळे नागरिक एक आहेत, सर्व नागरिकांना समान अधिकार असला पाहिजे, सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे आणि यांचं संवर्धन खूप पुढे गेले पाहिजे. देशाचे सार्वभौम बरं का, सर्वांगीण विकास देशाचा झाला पाहिजे. देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातल्या राज्याचा विकास झाला पाहिजे. धर्मनिरपेक्षता आणि संविधानाची श्रेष्ठता बरं का, धर्मनिरपेक्ष असला पाहिजे. जाती धर्मामध्ये आपण कुठलाही भेदभाव न करता संविधानच आपलं श्रेष्ठ आहे आणि त्याच्या अनुसारच आपलं संविधान चाललं पाहिजे. त्याप्रमाणे आपली तरतूद असली पाहिजे. आणि जर आपण धर्म 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 करत बसलो आणि संविधानाला आपण टाळलो तर आपण एक दिवशी आपल्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतो. आणि कारण आपल्या हक्कावरती आपण स्वतः मारलेली ती कुऱ्हाड असते. कळलं का? चला, त्यानंतर आपण पुढचं अभ्यासणार आहोत बेटा, महत्वपूर्ण न्यायालयीन निर्णय. महत्वपूर्ण न्यायालयीन निर्णय अत्यंत महत्वाचा आहे बोर्डाच्या हिशोबाने. स्टार स्टार स्टार, वरचं पण स्टार आहे हा, वरचंही स्टार करून घ्या. तर संविधानातील मूलभूत हक्कांद्वारे नागरिकांना मिळालेले संरक्षण अधिक अर्थपूर्ण करण्याच्या दृष्टीने न्यायालयाने अनेक निर्णय दिले आहेत बर का. न्यायालयाने ज्या काही महत्वाच्या विषयांवर निर्णय दिले आहेत त्यात बालकांचे हक्क बघा, कोणकोणते निर्णय न्यायालयाने दिलेले आहेत रे संविधानातील हक्कांवरती. तर बालकांचे हक्क, बालकांना पोषण व्यवस्थित मिळाला पाहिजे, बालकांना पहिलं प्राथमिक शिक्षण मिळाला पाहिजे, बालकामगार, बालकांचे हक्क, मानवी हक्कांची जपणूक, महिलांची प्रतिष्ठा आणि त्यांचा आत्मसन्मान राखण्याची गरज, व्यक्ती स्वातंत्र्य. तुम्हाला जर स्वतंत्ररित्या जगू देत नसतील तर तुमचं स्वातंत्र्य वरती गदा आणलेलं आहे. त्यामुळे तुम्ही या कायद्याअंतर्गत तुम्ही तुमचा हक्क व्यक्ती स्वातंत्र्य प्राप्त करू शकता बरं का. म्हणून व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून तुम्ही कसंही वागून चालणार आहे का? नाही. आदिवासींचे सक्षमीकरण यासारख्या विषयांचे समावेश करता येईल. बघा, या सगळ्या गोष्टींचा समावेश या पूर्ण याच्यामध्ये दिलेला आहे. तो न्यायालयाच्या या सर्व विषयांवरील निर्णयातून भारतातील राजकीय प्रक्रिया परिपक्व होण्यास मदत झाली बरं का. कशी मदत झाली तर तुम्हाला सगळं कळायला असेल निश्चित, बरोबर आहे? कळायला असेल, बरोबर आहे? ठीक आहे, पुढे जाऊया. तर समजून घ्या बेटा की काही महत्वाचे घटक आहेत. लोकशाहीसाठी सुशासन किंवा उत्तम शासन व्यवहार करणे आवश्यक असते बरं का. लोकशाहीसाठी सुशासन किंवा उत्तम शासन व्यवहार करणे हे खूप महत्वाचं असतं बेटा. त्यासाठी खालील वैशिष्ट्यांचे समावेश आवश्यक असतो. काय आहे बाबा, सुशासनाची ही वैशिष्ट्ये लोकशाहीत आणण्यासाठी काय करावे लागेल? काय करावे लागेल? उत्तरदायित्व व जबाबदारी जाणणारे सरकार. बघा, आजची सरकार तुमचं टॅक्स वरती काही विचारते का? चला, आताच उत्तर देतो तुम्हाला. सध्याच्या जे गाड्या चालल्यात त्या गाड्यामध्ये काय घातलं चाललंय? कुठलं पेट्रोल?
E20 पेट्रोल. आता तुमची गाडी E20ची आहे का हो? तरी देखील तुमच्या गाड्यामध्ये कुठलं पेट्रोल? गाडी तुम्ही तुमच्या आई वडिलांनी हप्त्यावरती घेतलेली असते, गोरगरीब माणसं असतात. आता ती जबाबदारी, उत्तरदायित्व सोडा, जबाबदारी तरी स्वीकारते का सरकार? गाडी खराब झाली, पैसे कोणाचे गेले? सरकारचं होतं का पैसा? नुकसान कोणाचं झालं, सरकारचा का तुमचा? बरोबर आहे, तुमचा झाला ना. हा, तर तुम्ही त्या खराब झालेल्या गाड्यांसाठी, गाड्या आपली खराब होऊ नये, एखादी दुसरी गाडी खराब झाली म्हणून आपण सोशल मीडियावर आवाज उठवलो, तर सरकारचं काम काय होतं? त्याच्या बाबतीतले खुलासे करणं. बरोबर आहे. ज्यावेळेस न्यायालयात हा प्रकरण गेला त्यावेळेस त्या आपल्या सरकारी जे वकील आहेत ते काय म्हणतात की हे एक प्रयोग चाललाय, हे एक वर्षभर प्रयोग चालू राहील आणि पुढच्या वर्षी याचे परिणाम काय असतील त्या स्वरूपानुसार आम्ही तुम्हाला पुढचे गोष्टी आम्ही सांगू शकतो. तर हे सध्याला एक प्रायोगिक तत्व चालू आहे जे तुमच्या गाड्यांवरती चालू आहे. यांना इतकंही अक्कल नाही की आपण एक 100 गाड्या बाईक्स घ्यावे वेगवेगळे कंपनीचे, 100 एक कार घ्यावे वेगवेगळ्या कंपनीचे, त्यामध्ये पेट्रोल घालून पळवा खुशाल वर्षभर. किती पळवायचं आहे, प्रयोग करा, टेस्ट करा, रिपोर्ट आणा, खराब होतंय का नाही चेक करा. आईला गरिबांचे पैसे. अरे एखादी गाडी घ्यायची म्हटली तरी का आज सेकंड हँड गाडी माणूस घेतो 3-4 लाखामध्ये, ते तो स्वप्न असतो कारण तो नवीन घेऊ शकत नाही, तिची तेवढी ऐपत आजपर्यंत पोहोचली नाही. पण इथपर्यंत तरी पोहोचले की त्याच्या ड्रीमला, स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी काय होईना छोटीशी गाडी तो घेतो यार. त्या गाडीत पण आपण असं पेट्रोल घालतोय आणि त्याच्या स्वप्नांचा चुराडा करतोय. मग त्या मानव अधिकाराचं उल्लंघन नाही का हा? त्या व्यक्तीचा व्यक्तिगत स्वातंत्र्य हिरावून घेतल्यासारखं नाहीये का? मग सरकारला या तुम्ही लायबल नाही का सगळ्या गोष्टीला सरकार तुम्हाला? की बाबा आपल्या नागरिकांचं नुकसान होतंय, यासाठी तुम्हाला आवाज उठवावा लागेल. सरकार कोणाचा असो, देणे देणं नाहीये. माझं प्रॉब्लेम, माझं नुकसान, तर मी बोलणारा, माझा आवाज उठवणारा. तर यासाठी तुम्ही तुमचा आवाज उठवला पाहिजे. प्रभावी आणि कार्यक्षम सरकार असला पाहिजे. येस, आज जर पाहिलं बेटा, आज सरकार फार प्रभावी आहे, कार्यक्षम सरकार आहे. अगोदरची सरकार प्रभावी आणि कार्यक्षम होती, कारण बघा अगोदर इस्रोने खूप मोठ्या चांगल्या चांगल्या मोहिमे फती केले होते. 1947 नंतर DRDO बनवलं, इस्रो बनवलं, वेगवेगळे कारखाने उभे केले, वेगवेगळे रिसर्च सेंटर्स उभे केले. आजची सरकार काय करते हो? आज त्या सरकारने जुन्या सरकारने जे केलेले जे काही कामे आहेत त्या संस्थांचा उपयोग करून तीही विकास करते सामान्यांसाठी. चंद्रयान-2 आज आपण पाठवलो, मंगलयान आज आपण अवकाशामध्ये पाठवलो. बरोबर आहे. आता तो काळ त्यांच्या काळात मंजूर झालेली निधी, ते आता पूर्ण झालं, ते काम आता गेलं. भले जाय का नाही, ते जाताना त्याचे जे काही टेस्टिंग आहेत, मॅन्युअल टेस्टिंग आहेत, ॲटमॉस्फेरिक टेस्टिंग आहे, क्लायमेटॉलॉजिकल रिपोर्ट्स असतील, मशीनचे जे काही रिपोर्ट असतील, हे सगळे तर आत्ताच्या सरकारने चेक केलेले आहेत. भले काम कुणाच्या काळात मंजूर होईना, टेस्टिंग इथं झाले ना. बरोबर आहे, करेक्ट आहे. फेल झालं तरी ते सरकार एक्सेप्ट करायला तयार आहे. आणि त्यांनी एक रॉकेट पण आपलं उडलं होता ना, असफल झाला, या सरकारने एक्सेप्ट पण केलं. असं नाही की त्यांनी त्या सरकारवर ढकलून दिलं. ठीक आहे, तर अशी सरकार प्रभावी पद्धतीने, म्हणजे काही चांगले पण असतात रे बघा, नाण्याला 2 बाजू असतात. एखाद्या चांगलं पण असतो, एखाद्या वाईट पण असतो. दोन्ही बाजूने आपण विचार केला पाहिजे सरकारच्या बाबतीत. ठीक आहे. सो प्रतिसादात्मक सरकार. आपण एखादी गोष्ट बोलली की बाबा E20 पेट्रोल बंद करा यार, बंद करा ना, तर हे प्रतिसाद माझ्या एकट्याने होत नाही, तुम्ही सगळ्यांनी बोललं पाहिजे. जनसामान्यांचा आवाज ज्यावेळेस प्रभावीपणे सरकार पण पोहोचतो त्यावेळेस प्रतिसादात्मक सरकार असलं पाहिजे. म्हणजे तिने आपले माझे नागरिक ओरडतायत, बंद, हे नाही करणार आम्ही, याला प्रतिसादात्मक सरकार म्हणतो. पारदर्शी कारभार, ते सध्याला तर मला दिसत नाही आहे. इथं आपली सरकार कुठेतरी कमी पडते बेटा. बाबा सरकारपर्यंत जर तुम्हाला आवाज जात असेल तर पारदर्शी कारभार, लेकरांना मला शिकवायला मला अडचण व्हायली, थोडस मोकळं करा. राम मंदिरचं जे काही असेल ते PM केअर फंड वगैरे. न्याय व सर्वसमावेशक विकास, न्याय व सर्वसमावेशक विकास, सर्वांना समान न्याय, सर्वसमावेशक, सर्व घटकांना सामावून घेऊन एकत्र ज्ञान देऊन त्यांना विकास घडवून आणणे, हा आपलं धोरण असलं पाहिजे.
शासकीय यंत्रणेत व निर्णय प्रक्रियेत लोकांचा सहभाग. शासकीय निर्णय घेत असताना लोकांचा सहभाग पण असला पाहिजे. कारण ते काम कोणासाठी केलं जातं? माझ्यासाठी, सरकारी अधिकाऱ्यांसाठी, कोणासाठी? का नागरिकांसाठी? माझ्यासाठी समजे, म्हणजे मी सरकार असं समजा, माझ्यासाठी, म्हणजे सरकारसाठी का अधिकाऱ्यांसाठी, माझ्या सरकारमध्ये असलेले, का नागरिकांसाठी? नागरिकांसाठी. बरोबर आहे. बघा, आता वर्गातले पण पोरं बोलायला लागले नागरिकांसाठी. मग रस्त्यावरचे हो म्हणले, आता क्लासेस मधले हो म्हणा लागले. समजून घ्या, अभ्यास करा बाबा, हे सगळे द्या तरतुदी. मात्र माझ्या क्लासेस मधले पोरं येतील बाबा, डेंजर आहेत पोरं माझे, खूप अभ्यास करतात. जाणून घ्या, सर्वोच्च न्यायालयाने अलीकडच्या काही वर्षात वरील विषयांवर काय निर्णय दिले आहेत ते शोधा व त्यावर चर्चा करा. काय करे तुम्हाला काय सांगितलंय? सर्वोच्च न्यायालय अलीकडच्या काळात या वरच्या विषयांवरील जे काही निर्णय घेतलेले आहेत ते विषयांवरती तुम्हाला चर्चा करायची आहे आणि तुम्हाला ते मांडायचं आहे. ठीक आहे. तर भारतातील लोकशाहीच्या संदर्भात संविधानाने व त्यावर आधारित शासनाने काही वाटचाल याचा आपण येथे आढावा घेतला आहे. बरं का, येथे आपण त्याचा आढावा घेतलाय. अर्थातच भारतीय लोकशाही पुढे अनेक आव्हाने आहेत, खूप आव्हाने आहेत. भारताच्या लोकशाही पुढे अनेक आव्हाने येणारच आहेत. कारण कसं असतं बेटा, एखादं संकट ज्यावेळेस आपल्याला वाटतं की आता ते थांबलंय, येणार नाही आता आपल्याला संकट, तो येत नसतो. शेर जब 2 कदम पी जाते ना, वो डर से नहीं, वो छपाटने के लिए आता है. म्हणजेच ज्या वेळेस आपल्या लोकशाही पुढे काही संकट आव्हाने येणार असतील तर पडद्याच्या मागे जे काळी जादू चालते बरं का, तर ते मागं यासाठी सरकतात की एकदम मोठा हल्ला त्यांच्यावरती करायला पाहिजे, रणनीती आखून. रणनीती आखतात ते, रणनीती. या रणनीतीला समजण्यासाठी आपल्याला हे शिक्षण शिकायचं आहे. त्या आणि असे रणनीती किती 100 चालून जरी आले तरी माझा लोकशाही डगमगणार नाही, याची खबरदारी आपण घेतली पाहिजे. त्यासाठी आपल्याला शिकायचं आणि आपल्या भारताला सुजलाम सुफलाम मला येते शीतलाम सस्यश्यामलाम मातरम वंदे मातरम करायचं. ठीक आहे. शासनाच्या कायद्यांमुळे, या धोरणांमुळे सर्व समस्या संपुष्टात आल्या याचा अर्थ नाही. बरं का, शासनाचे काही कायदे आले, शासनाचे धोरण आले म्हणून कायदा आपलं झालं, आपलं सगळं संपुष्टात आलं. बेटा, जर सगळं संपुष्टात आले असते तर आज महिलांवरती अत्याचार झाले असते का? कायदा आणून सुद्धा हुंडाबळी झाली असती का? महिलांवरती होणारे जे लैंगिक अत्याचार आहेत ते झाले असते का? नुकताच तुम्ही आज पाहिले राजस्थानमध्ये 13 वर्षाच्या चिमुरडीवरती 30 जणांनी, 30 नालायकांनी त्याच्यावरती अत्याचार केला. आणि सल्यूट आहे, राजस्थान पोलीसने भर चौकात आणून त्यांची हाडून मोकळी होईपर्यंत, चुरडा होईपर्यंत मार मारलं त्यांना नागरिकांच्या समोर. त्या 30च्या 30 जणांना चौकात आणून. हॅट्स ऑफ आहे त्या पोलिसांना. बरं का, अभिमान वाटला आम्हाला. आमच्या आई बहिणींना जे ठोकतील ते आमचे पोलीस कोणत्याही राज्यातले असतील ते 4 चौकात ठोकतील. हे धोरण असलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो धोरण आहे महिलांविषयीचा, महिलांवरती जर लैंगिक अत्याचार झाला त्याला भर रस्त्यात आणून त्याचे धिंडवडे काढून त्याला चाबकाचे फटके देऊन हत्तीच्या खाली तुडवलं पाहिजे. हे धोरण असलं पाहिजे आपला. बरं का, म्हणजे कायदा आला तर असं नाही आहे, त्यासाठी आपले विचार पण शुद्ध पाहिजे बेटा. आपले विचार शुद्ध असतील तर आपण जर एखाद्या आई बहिणीवरती वाईट रिझल्ट टाकलं तर आपल्या घरात आई बहिणी आहे त्याचीही आपण दखल घ्यावी. त्यामुळे विचार तुम्ही तुमचे शुद्ध ठेवलात तर तुम्ही कोणत्याही मुलीला आपली बहीणच म्हणून मानाल. श्रीराम ज्यावेळेस सुग्रीवकडे पोचले त्यावेळेस सुग्रीवने त्यांना सीता मातेने त्यांच्या कानातले जे आहेत झुमके ते खाली फेकले होते वस्त्रमाळेमध्ये. ते वस्त्रमाळ दिलं त्यांना की हे सीता मैयाचे आहेत का बघा म्हणून. श्रीरामांनी पाहिलं, त्यांनी म्हणले अरे लक्ष्मणा बघ हे तुझ्या सीतेचेच आहेत, आपल्या तुझ्या वहिनीचे आहेत, हे बघ बघितला का? त्यावेळेस लक्ष्मणने म्हणलं भैया मला माफ करा,
मी ओळखलेलं नाही आहे, मातेचे आहेत का नाही मला माहित नाही. कारण मी माझ्या सीता मातेचं, माझ्या वहिनींचं नेहमी चरणांकडेच मी माझे डोळे ठेवलेले होते. मी त्यांच्या चेहऱ्याकडे कधीच पाहिलं नाही. इतकं मोठी संस्कृती आपल्या भारताची आहे. काय शिकलं आपण श्रीरामांकडून? काहीही नाही. काय शिकलो लक्ष्मणाकडून? काहीही नाही. मग हे कायदे धोरण काय उपयोग नाही जोवर तुमचे विचार शुद्ध नसतील. कदर करा, सन्मान करा. तुम्ही त्याला सन्मान दिला तर ती तुमचा सन्मान करेल रे. आजही आपल्या समोर अनेक नवीन प्रश्न आहेत, परंतु लोकशाहीसाठी आवश्यक असे किमान जनसमान आकारास आले आहे. बरं का? किमान छोट्या स्वरूपामध्ये ते आलेलं आहे. हे विचार शुद्ध जे व्हायला ना, लोकशाहीसाठी आवश्यक असलेले जे किमान आकार आहे तो आता थोडं तरी झालेला आहे. आणि तुमच्या विचारामुळे झालेलं आहे. चांगल्या विचारामुळे. तर चांगलं शिका, चांगले विचार येतील मनामध्ये. चांगलं शिकलं तर चांगले विचार येतील असं पण नाहीये. तर चांगले विचार स्वतःच्या डोक्यामध्ये पण रुजवायला चालू करा. त्याची बीज पेरायला चालू करा. चांगले अंकुर फुटले तर तुम्हाला चांगले लेकरं, चांगले विचाराचे होतील. नाहीतर कर्म तर इथंच फेडायचं आहे. आज न उद्या हे पाप तुम्हाला तुमच्या पदरात पडणारच आहे. तर पुढील पाठात आपण भारतातील निवडणुका प्रक्रिया या विषयातील माहिती घेणार आहोत. सो चॅप्टर जर आवडला असेल, माहिती जर आवडली असेल, तर प्लीज बेटा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि प्लीज तुमच्या सपोर्टची लई गरज आहे. आपल्या चॅनलला सपोर्ट मला कमवण्यासाठी नाही आहे. बरं बेटा ठीक आहे, मी चॅनल काढलंय कशासाठी? तर माझं एकच उद्दिष्ट आहे, तर प्रत्येक नागरिकांना चांगलं दर्जाचं शिक्षण प्राप्त व्हावं, त्यांना चांगलं व्यासपीठ मिळावं, आपल्याकडनं काहीतरी आपल्या समाजाला देणं व्हावं. या उद्दिष्टाने केलेलं आहे बेटा. ही माझी उद्दिष्टे आहेत, हे माझं तत्वे होते. या पलीकडे काही नव्हतं. सो प्लीज माझं एक हंबल रिक्वेस्ट आहे. मला जर सपोर्ट झाला तर मी अजून त्या सपोर्ट म्हणून आलेले जे काही असेल त्यातनं मी अजून काहीतरी चांगलं करू शकतो, निश्चित करू शकतो. काय करेन? मी डायरेक्ट व्हिडिओ काढून दाखवेन, तुम्हाला चॅनलला अपलोड करून दाखवेन की तुमचा निलेश सर काय करू शकतो. त्यासाठी सपोर्ट करा. मला त्या सगळ्या सपोर्टची गरज आहे. या चॅनलला सबस्क्राईब त्यासाठी करा की त्या लेकरांचं भविष्य घडलं पाहिजे. बरं का? त्यासाठी पाहिजे बेटा मला. सो प्लीज प्लीज इट्स अ हंबल रिक्वेस्ट. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला मात्र विसरू नका. ओके. आणि अशा उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि आपल्या केदार कोचिंग क्लासेस आणि कॉम्प्युटर लर्निंग इन्स्टिट्यूटमध्ये विविध कॉम्प्युटरचे स्किल कौशल्यासाठी लागणारे जे काही स्किल कोर्सेस आहेत ते सुद्धा घेतो बेटा. त्याच्यासाठी अधिक माहितीसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्या कॉन्टॅक्ट नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. सो अभ्यास करत राहा. आशा करतो तुम्ही नीट अभ्यास करत राहाल. आणि काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट टाकून मला तुम्ही विचारू शकता. मी तुमच्या प्रश्नांची उत्तर नक्कीच देईन. ओके. सो भेटूया नेक्स्ट टाइम. अभ्यास करत राहा. बाय. ओके. गॉड ब्लेस यू.